साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। इसबावी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अवैध वाळू साठा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग प्रशांत दगडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली। त्या ठिकाणी पथकासह छापा टाकला असता एक जेसीबी, टिपर, टेम्पो, कार, दुचाकी वाहने, मोबाईल व वाळू असा एकूण 1,06,08,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। इसबावी पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ नगर परिषद स्वच्छतागृहाच्या मागील बाजूस पंढरपूर येथे अवैधपणे वाळू साठा करून अवैधरित्या वाहनाद्वारे वाहतूक करत होते। मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता एक जेसीबीच्या सहाय्याने हायवा टिपरमध्ये वाळू अंदाजे 4 ब्रास भरत असल्याचे मिळून आले। त्यावेळी पोलिसांना पाहून एक टिपर आणि पांढऱ्या रंगाचे महिंद्रा वाहन तिथून पळून गेले। जेसीबी जवळ 4 दुचाकी वाहने मिळून आली। जेसीबी चालक पवन रामचंद्र बागल राहणार गादेगाव मिळून आला। तसेच टिपर चालक सुहास मायप्पा काळे राहणार बोहाळी सध्या शिवाजीनगर इसबावी मिळून आला। वाळू उत्खनन करून वाहतूक करणारे घरात लपून बसलेले आरोपी स्वप्नील मस्के राहणार गादेगाव, प्रकाश उर्फ भैया उत्तम गंगथडे राहणार इसबावी, शुभम प्रभाकर यादव राहणार इसबावी यांना ताब्यात घेतले। त्यांनी शेजारील 2 वाळू वाहतुकीसाठी वापरलेले टिपर दाखवून दिले। त्यांच्याकडे टिपरच्या मालकाबाबत विचारले असता चेतन उर्फ तात्या धनवडे व निलेश शिंदे राहणार इसबावी तालुका पंढरपूर यांचे टिपर असल्याचे सांगितले। टिपरमध्ये 3 ब्रास वाळू मिळून आली। नितीन शिंदे यांच्या घराच्या आवारात वाळू वाहतुकीसाठी वापरलेला 407 टेम्पो लावलेला दिसला। घटनास्थळावरून पळून गेलेली पांढऱ्या रंगाची महिंद्रा कार, अशोक लेलँड टेम्पो घरासमोर रोडवर लावलेला दिसून आला। ही वाहने निलेश उर्फ बापू दिगंबर शिंदे यांची असल्याचे सांगितले। पोलिसांनी या कारवाईमध्ये एक जेसीबी किंमत 16,50,000, 4 टिपर 60 लाख, 2 टेम्पो 13 लाख, पांढऱ्या रंगाची महिंद्रा कार 15 लाख, 4 दुचाकी वाहने 1,45,000, 3 ब्रास वाळू 12,000 रुपये, 5 मोबाईल फोन किंमत 73,000 रुपये असा एकूण 1,06,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला।